नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीनंतर फक्त बिग बॉसच्या घरात नाही तर सदस्यांच्या खासगी आयुष्यातही वादळाची चिन्ह आहेत. विशेषतः रुचिताच्या वाईल्ड कार्डमध्ये तिची एंट्री झाली आणि आता विशाल तिला पटवण्याची तयारी करतोय. विशाल रुचिताला सगळं काही सांगतो. दोघंही एका सोफ्यावर बसले आहेत. नव्या सदस्यावरून त्यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे तेव्हा विशाल रुचिताला मला थांबू नकोस, मी तिला पटवणार आहे असं स्पष्ट शब्दात सांगतो. हे ऐकताच रुचिताच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो. तिला खूप राग येतो पण विशाल तिची समजूतही काढतो. विशाल रुचिताला सांगतो, आता ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती आहे रेवा, जिनं बिग बॉसच्या घरात येताच सगळ्या आधी रुचिताचीच हुज्जत घातली. वाईल्ड कार्ड एंट्री होताच नव्या सदस्यांना टॉप फ्लॉप सदस्य आणि कोणत्या सदस्याला इग्नोर करणार आणि कोणत्या सदस्याला टार्गेट करणार ते सांगायचं होतं. तेव्हा रेवाने विशालला टार्गेट केलं आणि रुचिताला इग्नोर केलं होतं. रुचिता विशालशी बोलताना रेवा आल्या आल्या मला का हे करायला लागली असं विचारतो. यावर विशाल म्हणतो, तिनं मला आणि तिला भिडायचं आहे पण मी तिला पटवणार आहे. पटू दे ना, काही नाही, फक्त पटू दे. यावर रुचिता नाराज होते. तेव्हा विशाल तिला सांगतो, तू यार मला थांबू नकोस ना गेम खेळताना. विश्वास ठेव, शेवटी मी तुझ्याकडेच येणार आहे. रोज बोलेन तुझ्याशी. आता विशाल गेमसाठी लावत असलेली ही सेटिंग खरोखर तर जुळली तर विशालच्या आयुष्यातून रुचिताचा पट्टा कट होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.